शेतकरी राजा सण साजरा करण्याऐवजी संकटात दिवाळी साजरी करतोय। शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आज हताश झालाय। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीचा आनंद विसरून काळी दिवाळी साजरी केली। काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। दिवाळीच्या उत्साहात जिथे घराघरात आनंद साजरा होतोय तिथे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे, कारण त्याचं शेत नापिकीमुळे उद्ध्वस्त झालंय आणि मदत मात्र अद्यापही पोहोचली नाही। भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग पावसाने आणि नापिकीमुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे। जिरायती पिकं वाया गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले। राज्य शासनाकडून मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र पोहोचलेल्या नाही। या परिस्थितीवर निषेध म्हणून भातकुली तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल तसेच अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने वसुबारसच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी आणि शिदोरी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या। शेतकऱ्यांना न्याय द्या, दिवाळी नाही मदत हवी अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की राज्यातील मंत्री फक्त घोषणा करतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। शासनाच्या निर्णयात तफावत असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला नाही, हे दुर्दैव आहे। या काळ्या दिवाळीत अनेक शेतकरी बांधव, कार्यकर्ते व महिला वर्गाने सहभाग घेतला। त्यांनी दिवाळीच्या दिवशीही काळे कपडे घालून दुःखाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर जे आदेश दिला त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात 14ही तालुक्यात शेतकऱ्यांबद्दलची अनास्था हे राज्य सरकार दाखवून राहिलं। ज्या प्रकारे 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं म्हणून सांगत आहे, प्रत्यक्षात पहिला जे तुटपुंजी मदत मिळाली 31,000 कोटीमध्ये त्याचा समावेश नाही। अजिबात कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आलेले नाही। याची जाणीव आमच्या काँग्रेस पक्षाला झाल्यामुळं लक्षात येऊन राहिलं की येणारी दिवाळी हातचं सोयाबीन पूर्णपणे गेलं। आता 2 शेतकरी आले, एकाला 10 एकरात 11 पोते झाले, एकाला 8 एकरात 6 कट्टे झाले। सोयाबीन पूर्णतः गेल्यामुळं आणि 65 ते 70% पेरा हा सोयाबीनचा असल्यामुळं शेतकऱ्याजवळ दिवाळी करायला 1 पैसाही नाही। शासनाचं अजिबात लक्ष नाही। लक्षणं अशी आहे तर दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात 4 दिवस राहिले पैसे जमा होणं अशक्य दिसत आहे। म्हणजे आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी आहे। आमची दिवाळी ही चटणी भाकरची दिवाळी आहे। म्हणूनच पक्षाच्या वतीनं बेसन भाकर चटणीचं आंदोलन आम्ही आज तहसील कार्यालयासमोर ठेवलं। या माध्यमातून, तहसीलदाराच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला, मुख्यमंत्र्यांना जागृत करायचं आहे की तुमचं शासन, कृषी विभाग आणि महसूल विभाग कुठेही हल्ला नाही, कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होईल असे लक्षणं नाही। आणि जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे। याची जाणीव करून देण्यासाठी आणि जलद गतीने पैसा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी इथे जमून माननीय तहसीलदारांना निवेदन दिले। शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे सुखाचा नव्हे तर संघर्षाचा सण झाला आहे। शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरकारने ठोस पावले उचलली नाही तर जनतेचा रोष वाढतच जाईल। भातकुलीतील हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचं प्रतीक आहे। शासनाने तात्काळ निर्णय घेत या शेतकऱ्यांच्या घरातही प्रकाश आणावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी केली आहे।